जम्मू काश्मीर मधली विधानसभा ही त्यांनी विसर्जित केली। त्या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान बाप बेटी की सरकार याचा असा उल्लेख करून सतत नरेंद्र मोदींनी काश्मीर मधला प्रचार हा महबूबा मुफ्ती आणि मुफ्ती मोहम्मद सईद या दोघांबद्दल केलेला होता। किंवा सत्यपाल मलिक आणि चीफ सेक्रेटरींनी जो प्रस्ताव मंजूर करून पाठवला त्यामध्ये राज्याची विभागणी करावी असा प्रस्ताव नव्हता का? आणि राज्याची विभागणी केली गेली। लद्दाख ही वेगळा भाग केला गेला, जम्मू काश्मीर हा वेगळा भाग केला गेला, या दोन्हीचा राज्याचा दर्जा काढून घेतला गेला आणि त्याला युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेश हा दर्जा त्याला दिला गेला। याबद्दलची सत्यपाल मलिकांना काहीही कल्पना नव्हती। नमस्कार, मी निरंजन, ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सगळ्यात पहिल्यांदा नेहमीप्रमाणे सर्वच दर्शकांना एक अतिशय नम्र विनंती की अजूनपर्यंत आपण ईजी न्यूज सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच ईजी न्यूजचं सबस्क्राइबचं बटन दाबावं आणि त्याच्या बाजूलाच बेल आयकॉन आहे तो बेल आयकॉन सुद्धा दाबावा, जेणेकरून ईजी न्यूजचे नवीन येणारे व्हिडिओज याच्याबद्दलची पूर्वसूचना आपल्याला वेळोवेळी मिळत राहील। आज आपण जो भाग करतो आहे तो खरं तर सत्यपाल मलिक यांची जी मुलाखत झाली द वायरवरती आणि रवीश कुमारच्या सोबत त्याचाच दुसरा पार्ट म्हणून आज हे करतोय। सत्यपाल मलिक यांनी विशेषतः काश्मीरमधल्या घटनांबद्दल जे बोलले, म्हणजे पहिले तर मी सांगतो की अनेकांना असं वाटायला लागलंय की सत्यपाल मलिक आत्ता का बोलायला लागले, आत्ताच का बोलतायत। तर यातला एक भाग हा आहे की हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या दिवशी हा हल्ला झाला 14 फेब्रुवारी 2019ला पुलवामाचा, त्याच दिवशी सत्यपाल मलिक यांनी 2 चॅनल्सला अशी मुलाखत दिलेली होती ज्यात त्यांनी सांगितलं होतं की याचं कारण आमची चूक आहे। हा सगळा हल्ला होणं याच्या पाठीमागे सरकारची निष्काळजीपणा आहे, सरकारची लापरवाही आहे, त्याच्यामुळे याचा दोष दुसऱ्या कोणाला देता येणार नाही हे त्यांनी आधीच सांगितलेलं होतं आणि आज ते या गोष्टीबद्दल पुन्हा जाहीर बोलायला लागलेत। याच्या व्यतिरिक्त जास्त महत्त्वाचा भाग जो आहे की आत्ताच ते का बोलायला लागले, कारण आपण जर बघितलं की सत्यपाल मलिक हा एक अशी राजकीय नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे जे 4 राज्यांचे राज्यपाल राहिलेत। ते बिहारचे राज्यपाल होते, ते मेघालयचे राज्यपाल होते, ते गोव्याचे राज्यपाल होते आणि ते जम्मू अँड काश्मीरचे सुद्धा अत्यंत संवेदनशील परिस्थितीच्या काळामध्ये तिथले राज्यपाल होते। ते राज्यपाल झाल्यानंतरच्या ज्या घटना आहेत त्यातली पहिली जी घटना होती ती म्हणजे जम्मू काश्मीर मधली विधानसभा ही त्यांनी विसर्जित केली। आता त्याबद्दल ज्यावेळेला त्यांना प्रश्न विचारला होता की जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांना तुम्ही सरकार बनवण्यासाठी अवधी का नाही दिलात, कारण की अशी चर्चा अचानक सुरू झालेली होती की महबूबा मुफ्ती यांचा जो पक्ष आहे PDP, तर या पीडीपीचं भारतीय जनता पक्षाबरोबर संयुक्त युतीचं सरकार काश्मीरमध्ये होतं। एक दिवशी अचानक काश्मीरमध्ये भाजपनी या PDP सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पडलं। ते सरकार पडल्यानंतर अशी सिच्युएशन काही महिन्यामध्ये निर्माण झाली की पीडीपीला जम्मू काश्मीरमधले इतर 2 महत्त्वाचे राजकीय पक्ष जे होते ते नॅशनल कॉन्फरन्स होती शेख अब्दुल्लांची, फारूक अब्दुल्लांचा मुलगा उमर अब्दुल्ला हाही माजी मुख्यमंत्री आहे काश्मीरचा, आणि काँग्रेस पक्षाचे आमदार सुद्धा पीडीपीला पाठिंबा देतील आणि 3 पक्षांचं मिळून म्हणजे 87 मध्ये जवळजवळ 56 विधानसभा सदस्यांचं मिळून हे सरकार स्थापन होईल अशी शक्यता निर्माण झाली। आणि तशी शक्यता निर्माण झाल्यानंतर अचानक दिल्लीहून सत्यपाल मलिक हे जम्मूला गेले आणि त्यांनी विधानसभा विसर्जित करून टाकली, पूर्ण विधानसभा ही विसर्जित केली गेली। त्यामुळे यांना महबूबा मुफ्ती यांना सरकार बनवण्याची संधीच दिली गेली नाही। याच्याबद्दल प्रश्न ज्यावेळेला त्यांना विचारला त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की सरकार बनवण्याचा जर दावा करायचा असेल तर त्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेप्रमाणे सर्व राजकीय पक्षांच्या पाठिंब्याची पत्र ही राज्यपालांकडे सुपूर्द करावी लागतात आणि त्यानंतरच ते सरकार त्या ठिकाणी स्थापन करण्यासाठी म्हणून निमंत्रण राज्यपालांतर्फे दिलं जातं। आता हे पत्र देण्यासाठी त्यांचं असं म्हणणं की मी दिवसभर वाट बघितली, म्हणजे दिल्लीहून जम्मूला आल्यानंतर त्यांनी त्या दिवशी दिवसभर वाट बघितली। परंतु हे लक्षात घ्यायला हवं
की त्यांनी स्वतः मुलाखतीत सांगितलं की फारुख अब्दुल्लांनी एका ठिकाणी असं सांगितलं होतं की आम्ही जाणार आहोत उद्या दिल्लीला आणि आल्यानंतर याबद्दलच्या पाठिंब्याचं पत्र आम्ही देऊ. तशाच पद्धतीने काँग्रेसच्याही बद्दल त्यावेळेला गुलाम नबी आझाद हे काँग्रेसमध्ये होते आणि गुलाम नबी आझादही दिल्लीला येऊन चर्चा करून त्या पद्धतीचं पाठिंब्याचं पत्र हे महबूबा मुफ्ती यांना देणार अशी चर्चा त्यावेळेला होती. आता हे पत्र द्यावं यासाठी 24 तास, 48 तास, 72 तास असा अवधी का दिला जाऊ शकत नव्हता? याचं कारण असं आहे की 2014च्या विधानसभा निवडणुका ज्यावेळेला झाल्या त्यावेळेला हे चारही पक्ष एकमेकाच्या विरोधात लढलेले होते. त्या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान बाप बेटी की सरकार याचा असा उल्लेख करून सतत नरेंद्र मोदींनी काश्मीरमधला प्रचार हा महबूबा मुफ्ती आणि मुफ्ती मोहम्मद सईद या दोघांबद्दल केलेला होता. आणि मग ज्यावेळेला विधानसभा हंग निर्माण झाली त्यावेळेला जवळजवळ 2-2.5 महिन्याचा अवधी दिला गेला होता. भारतीय जनता पक्ष आणि PDP यांना कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जाहीर करण्यासाठी आणि सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी 2.5 महिन्याचा अवधी त्यावेळेला दिला गेला होता. पण नंतर PDP ही काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स बरोबर सरकार बनवण्याची शक्यता जेव्हा निर्माण झाली तेव्हा त्यांना 48 तासाचा सुद्धा अवधी दिला गेला नाही आणि 24 तास सुद्धा खरं तर अवधी दिला नाही. दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट बघितली आणि त्यांनी सत्यपाल मलिकांनी विधानसभा विसर्जित करून टाकली. याबद्दल त्यांना विचारल्यानंतर त्यांचं असं म्हणणं की महबूबा मुफ्ती की सरकार बनना मेरी जिम्मेदारी नाही थी. कोणाचं सरकार बनणं हे राज्यपालाची जबाबदारी कधीच नसते, पण राज्यामध्ये लोकनियुक्त सरकार बनवणं ही तर राज्यपालाची जबाबदारी असते ना. आणि मग एका पक्षाला फेवर करण्यासाठी पहिल्यांदा 2-2.5 महिन्यांचा अवधी दिला जातो सरकार बनवण्यासाठी आणि त्यानंतर ज्यावेळेला ते सरकार पडतं तेव्हा मात्र त्याच युतीमध्ये असलेल्या दुसऱ्या पक्षाला 48 तास 24 तासाचा सुद्धा अवधी दिला जात नाही. हे क्लिअर कट आणि हा जो टिपिकल संघी भाजपच्या मनोवृत्तीचा जो ॲरोगन्स आहे या ॲरोगन्सचं चित्र सत्यपाल मलिक यांनी याही मुलाखतीमध्ये बोलून दाखवलं. त्यानंतर हा सगळा बालाकोटचा हल्ला वगैरे हा सगळा प्रकार झाला. बालाकोटचा फेब्रुवारीमध्ये हल्ला झाला. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये केंद्रामध्ये सरकार निवडून आलं. केंद्रामध्ये सरकार निवडून आल्यानंतर 5 ऑगस्टला 370 आणि 35A ही काश्मीरला विशेष दर्जा देणारी जी 2 कलमं होती ही दोन्ही संविधानामधून रद्द करण्यात आली. आता मुळात 370 आणि 35A फक्त काश्मीरपुरतं होतं का? तर काश्मीरपुरतं नाही. आजही भारतामधल्या 7 नॉर्थ ईस्टमधल्या राज्यांना हे स्टेटस आहे. 370 आणि 35Aचं विशेष दर्जा आजही दिलेला आहे. फक्त काश्मीर हे मुस्लिम मेजॉरिटीचं राज्य असल्यामुळे, कारण उरलेल्या 7 राज्यांमध्ये अशी परिस्थिती नाही नॉर्थ ईस्टमधल्या, फक्त काश्मीर हे मुस्लिम मेजॉरिटीचं राज्य असल्यामुळे काश्मीरमधला मात्र विशेष दर्जा हा काढून घेतला गेला. 35Aचं कलमही रद्द केलं, 370चंही कलम रद्द करण्यात आलं. आता याबद्दल ज्यावेळेला राष्ट्रपती राजवट काश्मीरमध्ये आहे आणि राष्ट्रपती राजवट काश्मीरमध्ये असताना राज्यपालांच्या कडून आलेल्या शिफारसीशिवाय केंद्र सरकारला असा दावा करता येणं, संसदेमध्ये प्रस्ताव मांडणं हे शक्य नव्हतं. म्हणून यापूर्वी कधीही राज्यपालांशी चर्चा केलेली नसताना सत्यपाल मलिक यांचं असं म्हणणं की मला 1 दिवस आधी म्हणजे 4 ऑगस्टला रात्री सत्यपाल मलिकांना अमित शहांचा गृहमंत्र्यांचा फोन गेला आणि त्यांना सांगितलं गेलं सत्यपाल मलिकांना की तुमच्याकडे एक पत्र पाठवत आहे, त्या पत्रानुसार उद्या प्रस्ताव मंजूर करून केंद्राला सकाळी 11च्या आत पाठवावा. आणि चीफ सेक्रेटरींना ज्यावेळेला त्यांनी फोन केला तेव्हा चीफ सेक्रेटरी म्हणाले की हो, माझ्याकडे ते पत्र आलेलं आहे आणि मी माझी स्वाक्षरी करून तुमच्याकडे घेऊन येतोय. अदरवाईज राष्ट्रपती राजवट नसती तर काश्मीरमध्ये काय घडलं असतं? अशा परिस्थितीमध्ये विधानसभेला तसा प्रस्ताव मंजूर करावा लागला असता. विधानसभेमध्ये राज्य सरकारला तसा प्रस्ताव मांडावा लागला असता 370-35A रद्द करण्याचा आणि विधानसभेने मंजूर केलेल्या प्रस्तावावरती केंद्र सरकार अशी कारवाई करू शकलं असतं. परंतु विधानसभा पहिल्यांदा विसर्जित करायची, नवीन सरकार बनू द्यायचं नाही. नंतर काही तास आधी म्हणजे 4 तारखेला 4 ऑगस्ट 2019ला आदल्या दिवशी रात्री राज्यपालांना कळवायचं की उद्या असं पाठवायचं आहे तुम्ही तो प्रस्ताव बनवून आणि सकाळी 11च्या आत पाठवायचा
आणि सकाळी 11च्या आत नंतर त्या आज्ञेबर हुकूम राज्यपालांनी तो प्रस्ताव पाठवल्यानंतर संसदेमध्ये अमित शहांनी 370 आणि 35A रद्द करण्याचा प्रस्ताव हा मांडला आणि त्यांच्या पाशवी बहुमताच्या जोरावरती तिथं तो मंजूर करून घेण्यात आला. आता याबद्दल बोलताना सत्यपाल मलिक असं म्हणतात की 370 काढलं जाईल याबद्दल तर मला आधीपासूनच शंका वाटत होती. याचं कारण 370च्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाने गेली अनेक दशकं हा प्रचार केलेला होता. परंतु राज्याची विभागणी केली जाईल ह्याची मला कल्पना नव्हती आणि याची जर मला कल्पना असती तर त्याला मात्र मी विरोध केला असता, असं आज सत्यपाल मलिक म्हणतात. मग भाग असा येतो की राज्याची विभागणी करावी असा प्रस्ताव अमित शहांनी लिहिलेल्या पत्रामध्ये नव्हता का? किंवा सत्यपाल मलिक आणि चीफ सेक्रेटरींनी जो प्रस्ताव मंजूर करून पाठवला त्यामध्ये राज्याची विभागणी करावी असा प्रस्ताव नव्हता का? आणि राज्याची विभागणी केली गेली. लडाख ही वेगळं भाग केला गेला, जम्मू काश्मीर हा वेगळा भाग केला गेला, या दोन्हीचा राज्याचा दर्जा काढून घेतला गेला आणि त्याला युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेश हा दर्जा त्याला दिला गेला. याबद्दलची सत्यपाल मलिकांना काहीही कल्पना नव्हती. युनियन टेरिटरी बनवण्याबद्दल त्यांनी असं म्हटलं की युनियन टेरिटरी बनवल्यानंतर राज्यातलं पोलीस डिपार्टमेंट हे पूर्णपणे केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येतं, गृहमंत्र्यांच्या अधिपत्याखाली येतं आणि म्हणून याची युनियन टेरिटरी बनवली गेली. त्यांनी हेही सांगितलं की काश्मीर आणि लडाखच्या लोकांना बायफर्केट केलं, दोघांचे 2 वेगवेगळे विभाग केले, याचा सर्वात जास्त दुःख किंवा राग आलेला आहे. या 370 पेक्षा जास्त राग आलेला आहे या 2 गोष्टींचा, बायफर्केशनचा आणि स्टेटहुड काढून घेतला, राज्याचा दर्जा काढून घेतला आणि त्याला केंद्रशासित प्रदेश बनवला गेला, याचा काश्मीरमधल्या लोकांना जास्त राग आलेला आहे. आता हे आज सत्यपाल मलिक म्हणत आहेत, पण याबद्दल त्यांनी केंद्र सरकारबरोबर काही पत्रव्यवहार केला होता का? तर ते असं म्हणतात मी नव्हता केला. रवीशला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं की सगळ्या सिक्युरिटी फोर्सेसची जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये मी फक्त एवढं बोललो होतो की राज्यपालांना काहीतरी तर पूर्वसूचना असायला हवी. आता केंद्रशासित प्रदेश आणि अशा याचे राज्यपाल, राष्ट्रपती राजवट असलेल्या राज्याचे राज्यपाल असताना पुन्हा पोलीस डिपार्टमेंट हे केंद्र सरकारच्याच आधिपत्याखाली, होम मिनिस्ट्रीच्याच आधिपत्याखाली आहे. आणि मग याच्याबद्दल आज सत्यपाल मलिक जे बोलतायत ते अत्यंत खरं तर धक्कादायक, अर्थ शॅटरिंग ही जी टर्म आहे की म्हणजे भूकंप आणणारी अशा पद्धतीची ही मुलाखत आहे. आज खरं तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या देशाच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा आणि संरक्षण मंत्री, कारण पुलवामा हल्ल्याच्या वेळेला आजचे संरक्षण मंत्री तेव्हाचे गृहमंत्री होते, या तिघांचाही राजीनामा खरं तर विरोधी पक्षांनी मागायला हवा, बिनशर्त राजीनामा या तिघांनी द्यायला हवा. इतक्या मोठ्या अपयशाचे धनी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना खरं तर एकही दिवस सत्तेमध्ये राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. कारण बालाकोटच्या हल्ल्याबद्दल सुद्धा जे किंवा पुलवामाच्या हल्ल्याबद्दल जे आहे की या गोष्टींबद्दलची पूर्वकल्पना म्हणजे दिस इज मिलिटरी इंटेलिजन्स, या मिलिटरी ॲक्शनची, बालाकोटच्या हल्ल्याची 3-3, 4-4 दिवस आधी 23 फेब्रुवारीला अर्णब गोस्वामीला कल्पना असते आणि 27 फेब्रुवारीला हल्ला होतो आणि अर्णब गोस्वामीला या गोष्टीची 3 दिवस आधी माहिती आहे. त्या माहितीबद्दल तो लोकांशी व्हॉट्सॲपवर बोलतो आहे. बालाकोटचा हल्ला झाल्यानंतर नाऊ वी विल विन लाईक क्रेझी अशा पद्धतीची तो कमेंट व्हॉट्सॲपवरती करतो. ते इतकं मोठं मिलिटरी इंटेलिजन्सचं सिक्रेट हे एका चॅनलच्या पत्रकाराला 3-3, 4-4 दिवस आधी माहिती असतं. या मिलिटरी इंटेलिजन्सच्या फेल्युअरबद्दल सुद्धा या देशाच्या पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांनी लाजे काजेस्तोर देशाची माफी मागून राजीनामा द्यायला हवा, हे खरं आज अपेक्षित आहे. माझ्या मते सत्यपाल मलिक यांची ही मुलाखत खरोखर अत्यंत स्फोटक आहे. म्हणजे या व्यतिरिक्त ते भ्रष्टाचारांबद्दल बोललेले आहेत. ते म्हटलेत की मी ज्या वेळेला नरेंद्र मोदींना भेटायला गेलो त्यावेळेला वो तो आपने मस्ती में ही मस्त रहते थे, टू हेल विथ व्हॉट एव्हर इज हॅपनिंग. जे काही आपण म्हणतो की जे काही घडतंय ते गेलं खड्ड्यात,
मी माझ्या मस्तीमध्ये जगणार, अशा पद्धतीने या देशाच्या पंतप्रधानांची वागणूक होती एका अत्यंत संवेदनशील राज्याच्या राज्यपालांबरोबर बोलताना। इतकं भयंकर या पद्धतीने जर का देशाचा कारभार होणार असेल आणि एक अत्यंत उन्मत्त झालेली त्यांचा जो संपूर्ण फॉलोअर्स आहे हे अत्यंत उन्मत्त झालेल्या पद्धतीने कुठलाही प्रॉपगंडा कितीही खोटा असला तरीही तो रेटत न्यायचा, अशा पद्धतीने जर का या देशाचा कारभार चालणार असेल तर या देशातले नागरिकच फक्त वाचवू शकतात। ते 33 कोटी खाली येतील याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही, मी ते मानत सुद्धा नाही। हे असलं देवबिव, या लोकांच्याच शक्तीने आज जागं होणं गरजेचं आहे। लोकांनी आपल्या भविष्यासाठी, आपल्या कुटुंबियांच्या भवितव्यासाठी, आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी आणि लोकांच्या सार्वभौम अधिकारासाठी म्हणून आता रस्त्यावरती उतरून या सर्व गोष्टींचा प्रतिकार करणं, याचा विरोध करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे। आणि मला इतकीच कळकळीची या निमित्ताने विनंती करायची की आता हे झोपलेलं सोंग फेकून द्या, जागं व्हा आणि आपल्या अधिकार, कर्तव्य, या देशाचं संविधान, या देशाची लोकशाही याच्यासाठी मात्र आता बाहेर पडणं गरजेचं आहे। या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे, त्यांच्या उन्मत्त झालेल्या फौजेला सुद्धा प्रश्न विचारणं गरजेचं आहे पाठीराख्यांच्या। आणि हे जर आपण करू शकलो तरच कदाचित स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षामध्ये या देशाची लोकशाही वाचवण्याचं, दुसरं स्वातंत्र्य टिकवण्याचं हे फार मोठं कर्तव्य या देशाचे नागरिक पार पाडू शकतील, इतकंच या निमित्ताने मी खरं तर म्हणू इच्छितो। EG न्यूज बघत राहा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त पाठिंबा EG न्यूज सारख्या सत्य सांगणाऱ्या आणि सैतानाला शर्मिंदा करणाऱ्या या वाहिनीला आपण देत राहावा, हीच आपल्याला पुन्हा एकदा नम्र विनंती। धन्यवाद।